नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. या कागदपत्रांशिवाय ऑपरेशन धोक्यात काय आवश्यक आहे ते जाणून घ्या सविस्तर. काय आहे पाहू आपण सविस्तर. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पेन्शन ही एकमेव आर्थिक जीवनरेखा असते जी औषधे, किराणा सामान आणि उपयुक्तता बिलांसारख्या आवश्यक गोष्टींना व्यापते. तथापि किरकोळ चुकांमुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे पेन्शन कधीकधी अनपेक्षितपणे थांबते, ज्यामुळे त्रासच होतो. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे. हे महत्त्वाचे दस्तावेज पेन्शनधारक अजूनही जिवंत आहे आणि पेन्शन लाभ मिळवण्यास पात्र आहे याचा पुरावा म्हणून काम करते. दरवर्षी ते 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सादर करावे लागते. ही अंतिम मुदत चुकवल्यास पेन्शन वितरण स्थगित होऊ शकते. पूर्वी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये लांब रांगेत उभे राहावे लागत असे. आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. पेन्शनधारक मोबाईल किंवा लॅपटॉप आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण ॲपद्वारे घरबसल्या ते सादर करू शकतात. पर्यायरित्या ते घरी मदत करण्यासाठी पोस्ट ऑफिस एजंटची विनंती करू शकतात. जीवन प्रमाणपत्र व्यतिरिक्त पेन्शन प्रक्रियेसाठी इतर आवश्यक कागदपत्रे देखील आवश्यक आहेत. यामध्ये वयाचा पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, पत्त्याचा पुरावा, बँक खात्याचा तपशील, पासबुक, खाते क्रमांक, IFSC कोड, उत्पन्नाची घोषणा आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर PPO क्रमांक यांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही कागदपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन पेमेंटमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पेन्शनधारकांना माहिती ठेवावी आणि गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्रे सादर करावी असा सल्ला देण्यात येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.